अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा भजन काकडा भजन दुपारती अन्नदान व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ दुपारी 12 ते 4 कथा प्रवक्त्या काय नाव रुपाली दिदी सवने यांच्या रसाळवाणीतून कथा श्रवण करायला मिळत आहे। त्या सप्त्यातील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशीची कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली हरिभक्त पारायण गायनाचार्य अंशीराम आबा, तुम्ही आपा म्हणा, आम्ही आबा म्हणतो यांच्या आज्ञेने ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे या सप्त्यात हे 3रं वर्ष आहे। या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक आपल्या गावचे, त्याचं नाव आहे बी युवा आणि युवा तडफदार सरपंच युवराज पाटील, त्यांचे बंधू ज्ञानराज पाटील। आता हे सांगण्यात उलटं वाले ते मोठे आहेत म्हणून ज्ञानराज पाटील। मी आल्यावर म्हणलं तुम्ही छोटे वाटतात तेच मोठे वाटतात, ते वयानं मी मोठा आहे पण माझ्यापेक्षा तेच मोठा आहे। एकूण एकाचं भावाचं प्रेम आणि मोठेपण असावं, त्या निमित्ताने कीर्तनाची सेवा, आमच्या श्री संत मोतीराम महाराजांची सेवा, आमच्या गुरुवर्य मारोतराव महाराजांची सेवा व आमच्या गुरुवर्य काकांची सेवा, सेवेकरता जो हा अभंग निवडण्यात आला हा श्री संत श्रीमंत शांती ब्रह्म शांती सागर पैठण निवासी असणारे नाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग निवडण्यात आलेला आहे। ते मग आवाज पाठीवर चाललाय काही की नाही, नाही ते राहू द्या, त्या कुत्र्याला ऐकू चाललंय, त्याला वाटायला आमची भावकी कुठं आरडायली, कारण त्याचा आवाज आणि मग आवाज सेम असल्यामुळं त्या जातीला आवाज खपत नाही। ते बरं झालं जवळ, आता हे जवळचे कवा उठत येत कोणाला ठाव। भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान। रांडविने जेवी श्रृंगार पै केला, प्रेमे विन झाला ज्ञानी तैसा, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान। एका जनार्दनी प्रेम अति गोड, अनुभवी सुरवाड जाणतील, प्रेम सुख दे प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान। विठ्ठला
श्री संताची हे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलू सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी काय म्हणतात नाथ महाराजांच्या अभंगामध्ये जाय त्या साऊंडच्या मागच आहे महाराजांच्या अभंगामध्ये भगवंताला एक प्रेमाची मागणी करतात दुसरी काहीच मागणी नाही या अभंगामध्ये एकच मागणी ती म्हणजे फक्त प्रेमाची आणि तीही प्रेमाची मागणी असून आज दुसरा दिवस असल्यानं होते असं त्याच्यानंतर महाराज पहिला दुसरा दिवस देत नाहीत ते शहाणे असतात आता माझ्यासारखा रताळ्या महाराज एखादाच असते असं बोलत ते पहिल्या दिवशी होते तसं त्याच्यानंतर ते आता नाहीला जे आलं तसं घ्यावं लागते म्हणून तर बरेच महाराज फोन आल्यावर म्हणतात तुमची सुरुवात कधी आहे आणि शेवट कधी आहे मग आखरी मग देतात पब्लिक जास्ती असते पण काय किती पब्लिक आली तर काय पब्लिकी बसून फायदा आहे आमचा कोणीतरी 100 रुपये देऊन थोडंच पाया पडते आणि समाज इतका हुशार आहे समाजानं या मर्दंग्या ऐकून इतकं वाजून घेतलंय नुसत्या घेण्या देण्याचं तुम्ही टाळ्यावरच खुश आहेत उठून 1-2 जणांना 100-200 सोडले का तुम्हाला अहो आपल्यात बी सोडासोडी सुरू झाली आता हा तसं काहीच नाही आता आहे बघा ती गाजलेली बाई येऊ द्या तिनं जरा असं करू द्या नाही येईनं बनलं उधळले तर मलाही महाराज म्हणू नका हा आवाज खुल्ला करावा जसा ते काय नाव काय आहे तिचं 60 वर्षाच्या जवळ गेली असताली आता तरी गौतमी पाटील हृदयात आहे म्हणजे किती भाग्याची गोष्ट आहे आजो काही ज्ञानोबरायच्या आईचं नाव कोणाही सांगावं पटकून सांगा बरं तुम्ही खूप गायन असं केलं की माझ्या हृदयाला ठोके बसू लागले सानी सानी पा पाणी पाणी पा येईना बी एवढं वाजलं धिरकट 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 ज्ञानोबरायच्या आईचं नाव काय नाही म्हणायले म्हणजे हे बी भेद भेद म्हणायलेत हे बरोबर आहे आणि रुक्मिणी नाव नाहीच तिचं हे कार्यक्रम फेल आहे रुक्मिणी नाव नाही तिचं ज्ञानोबरायच्या आईचं नाव रुक्मिणी नाही विठ्ठलपंत यांच्याशी लग्न लागल्याच्या नंतर त्यांचं नाव विठ्ठल असल्यामुळं तिला रुक्मिणी असं म्हणतात आता हे बघा एखाद्याचं महादेव नाव असलं लग्न झालं की त्याच्या बायकोला काय म्हणते पार्वती ती स्वतः अग्नीत उडी मारित नाही नवऱ्याला टाक पण एक प्रथा पडलेली आहे ज्ञानोबरायच्या आईचं नाव आजपासून लक्षात ठेवा आणि कोणी जर म्हणलं हे कशात आहे तर मी तुम्हाला ग्रंथ बी सांगतो कारण मला वाचिता येत नाही नाव सांगतो फक्त महान मोठं व्यक्तिमत्व मागच्या वर्षी हरपलं वारकरी संप्रदायाचे वीर वारकरी संप्रदायाचे सूर धर्मरक्षक त्याचं नाव आहे निवृत्ती महाराज वक्ते निवृत्ती महाराज वक्ते यांनी हे ग्रंथ असे पुष्कळ प्रत्येक ग्रंथाचं प्रत्येक धर्माचं प्रत्येकाचं खंडन करून त्यांनी
सिद्धांत दिलेला आहे. तर मुक्ताई चरित्र नावाचा ग्रंथ त्यांनी लिखाण केला. तर ज्ञानोबरायच्या आईचं मूळ नाव आहे मीनाक्षी. आणि खोटं निघालं तर पुढच्या वर्षी बोलूच नका ना, बाकी काय. पण मी का सांगायलो, आपल्या हृदयामध्ये नको ते आहे आणि असावं ते नाही. प्रेमाची मागणी व्यवहारिक करीत नाहीत. व्यवहारामध्ये प्रेम मागायची गरज नाही. व्यवहारामध्ये प्रेम आपोआप येतंय. कसं येतंय की कुठून येतंय की त्याचा अजून हिशोब लागला नाही, पण येतंय. सांगल मी पुढे चालून. पण परमार्थामध्ये प्रेम येत नाही आपोआप. ते प्रेम भगवंताकडं आहे. भगवंताला मागितल्याशिवाय ते देत नाही. आणि प्रेम नसेल तर माणूस परमार्थात टिकत नाही. का टिकत नाही? प्रेम नसेल तर परमार्थामध्ये आल्यावर माणसाला अभिमान अधिक धरते. म्हणून ज्ञानोबरायची कोई आहे, नवलांकाराची गोटी इसे सनलगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. आता जरा हे मृदंग शिकू लागले. आता वयाच्या मनानं खूप वाजवायलेत. आता कौतुक करतात लोक. टाळ्या वाजल्या की बरं वाटतंय. लोक स्तुती करतात. तुमचं नाव काय? मनोज जरांगे पाटील. क्या बात आहे. काय कोण कवा गाजल काय एकाचं दैवच असते. हां, आणि फुकट गाजत नाही बरं. कोणी बी उगच फुकट गाजत नाही. उगच पे हळदन होय गोरी असं होत नाही. उगच कोणी बी गाजत नाही. त्याला कोण्याही क्षेत्रामध्ये कुठं बी तपश्चर्याच लागते. तपश्चर्या लागते. त्या मनोज जरांगे पाटलाची बी तपश्चर्या आहे. निकोले मराठी समाजासाठी, मराठी समाजाकरता पूर्ण जीवन वाहून घेतलेलं आहे. गेल्या 22-24 वर्षापासून ते माणूस झगडत आहे आणि 57 उपोषणं केली. तेव्हा कुठं तो माणूस गाजला. आणि तुम्हाला तरी चेव कवा आला? तो मनोज जरांगे पाटील आपला आहे हे कवा चेव आला आपल्या मराठी समाजाला? जेव्हा त्याच्यावर लाठीचार झाला. ते बी सौम्य मार दिला असता तर तुमच्याही ध्यानी आला नसता. म्हणून तर आजही बघा रस्त्याला कोणी एखाद्या मराठीच्या पोराला मारू लागलं तर मराठीमध्ये जाऊ द्या माताळला असेल. आणि एखाद्या युसूफ खान लागू द्या बरं का. युसूफ खान जोर जमा होते. याकूब खान, इरफान पठान. हाँ, क्या हुआ क्या हुआ क्या हुआ, कैसे हुआ क्या हुआ. हो, ते कामधंदा सोडून देते आणि बरोबर त्याची सोडवणूक करते. हे अनेक जातीकून अनेक धर्माकून बखळ आपणाला शिकायसारखं आहे. बखळ शिकायसारखं आहे. सगळ्यात गफलतीत राहणारा हिंदू समाज आणि जास्तीत जास्ती गफलतीत राहणारा राग मानू नका मराठी समाज. विढाला प्रेम नसल तर अभिमान येते. आता स्तुती करतेत लोक, करीत नाहीत असं नाही. चांगलं वाजवायले स्तुती करणारच. पण स्तुती केल्यावर माणसाला फुगारा येते, म्हणजे अभिमान येते. मग फुकट आहे का? फुकट आहे का? इतकं वाजितो म्हणजे एरी वाजित नाही. रात्रंदिवस रियाज केलाय. रक्त वकस्तोर अभ्यास केलाय. रक्त वकल्यावर वाचत आहे माणूस. पण असं करीत नाही माणूस. लोक स्तुती करायले तर आपण ज्याच्याजवळ शिकलो त्याची आमच्या कृपा आहे. आमच्या आईवडिलाची पुण्य आहे. आमच्या आईवडिलानं चांगल्याच्या पदरी दिलं आणि आमच्या गुरुनं आम्हाला मारू मारू शिकविलं. हे सांगावं ना. आपण कोणापाशी शिकलो, कोणतीही विद्या असू द्या, ज्याच्या जवळून आपणाला मिळाली का त्याचं नाव विसरू नये. व्यवहारामध्ये ज्याच्यामुळं आपण मोठे झालोत का त्या मायबापाला विसरू नये. वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे,
शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या वाडवडिलाचं महत्व वाढे जाव. आता या पोरायला नोकरी समजा लागली, मोटरसायकल म्हणा, चारचाकी म्हणा, गाडी भेटली, त्या गाडीवर नाव कोणाचं टाकावं? लोक शांत काही नाराज आहेत काय आज माय बजाव दे. आता येऊ पाटील नाव कोणाच टाकावं? पण कोणाच्या गाडीवर आहे? आता या पोरानं मोटरसायकल घेतली की पुढे ऐश्वर्या, माग अभिषेक, गाडी खड्ड्यात. अरे माय मेली ना शिळ्या भाकरी खाऊ खाऊ, जुने लुगडे नेसू नेसू. इतकं तिनं पोटाला खाल्लं नाही, अंगाला कपडा लिहिला नाही, रक्ताचं पाणी केलं, तुला शिकिलं, शिकून येल बिलबिल झालास, नोकरीला लागलास, आणि आईन टायमाला ती आली आणि तिचंच नाव पुढी. मग आता हे परमान कुठं ठेवावं? अंशीराम पाटील हे बाकीच्याचं सोडावं, हे शिकून आज्ञानी भजन्यानं महाराजांना आज्ञानी राहावं. पण या महाराजाच्या गाडीवर मायबापाचं नाव आहे का गुरुचं आहे? आपलेच मोबाईल नंबर आणि आपलाच थोबाड दिलेलं त्याच्यावर आणि आपलंच नाव टाकलेलं. झालाच कुठून मोठा तू? हे परमानं जगद्गुरु तुकोबरानं मनानं केलेले नाहीत ना, मनोरंजना करता नाहीत. व्यवहारामध्ये कोणताही लाभ हो की परमार्थामध्ये लाभ हो, व्यवहारामधले आई वडील जन्मदाते आहेत आणि परमार्थामधले आई वडील आपणाला विद्या देणारे आहेत, आपणाला शिकविणारे आहेत. आपण त्याला गुरु म्हणतो. आपण गुरुचं महत्त्व वाढवावं. पण आपलेच नावं पुढे करायत म्हणून कोणी किती आपलं नाव पुढे मनानं करायला गेला तरी पुढे येत हो नाही, आलाच नाही आतापर्यंत. पण होतंय अभिमान, मर्दंग्याला वाजण्याचा अभिमान. पण ये जाऊ नये बरं, तुम्हाला 1000 बोलोपाठ असतील, दुसऱ्याला 1100 नसतील का? असतेच. 1100वाल्याने उड्या मारायच्या नाही, त्याच्याही पुढे कोणला तरी असतेच. पण वाजणाऱ्याला वाजणाराचा अभिमान, गायनाला गायकाचा अभिमान. काही भजनेचं म्हणतात आपल्या मागं त्यानं म्हणूनच बघावं. असं म्हणलं की अगोदर दुसऱ्याला दे जाऊन याला म्हण जाऊ तू त्याच्या मागं. मग म्हणतो ना त्याला मायासारखं येत नाही, तू म्हण की मग. अरे कोठे काही एक आहे, एक सगळ्यालाच एक येत नाही. आता तुम्ही नारायण महाराज इतकं गाऊ लागले तेव्हा मला बरं वाटणं गेलं, कारण मला येऊ वाटत नाही का तसं. मलाही तसं मना वाटतंय पण जमत आहे कुठं. तुमच्यासारखं याच नाही. अहो येऊ द्या, हे आपणाला भगवंताची देण आहे, गुरुची कृपा आहे म्हणावं. गायनाचा आमच्यासारखे कीर्तनकार उगच हाताडं फुगितात. 4 जिल्ह्यात मग कोणी हात धरीत नाही. तू हातच खरकट आहे कशाला धरील रे कोणी? त्याला हात धरण्याकरता बी स्वच्छ पाहिजे, पवित्र पाहिजे ना. खरकट्या हाताच्या कशाला तू हात धरी? शिकून किती शिकला असशील तू? उगा लोक परीक्षा घेत नाहीत म्हणून आमचे भांडवल चालायली. नाही तर खरं महाराजाची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला कीर्तन देऊ नये. आणि मोदी साहेबांना एकच करावं, मी भाजपचा नाही बरं, नाराज होऊ नका बाकीचे. मोदीनं एकच करावं, आता महाराजाचे आणि भजन्याचे आधार लिंक करून घ्यावं आणि ज्याला काकडान दुपारती येत असेल त्यालाच कीर्तन द्यावं. 90% बोगस आहेत, 90%. हे बगर भांडवलाचे आमचे चालले तर कीर्तन. नामा म्हणे, तुका म्हणे, आपण काहीच नाही म्हणे, खिसे भरणे घरला होणे. काकडा कोणे करणे?
काकडा म्हणलं की मग आम्हालाच थंडी वाजते. आणि महाराज उशिरा येण्याचं येऊ पाटील एकच कारण आहे, हरिपाठ चालू असते 7 वाजेपर्यंत, म्हणून उशिरा येते. तर हरिपाठात महाराज आला आणि म्हणा महाराज एखादा अभंग म्हणलं की याचं पोट पिळून येत आहे, संडास पोट आहे. आरती होईपर्यंत मधून बाहेर निघत नाही, वास का येईना पण सहन करते. कोणाला ज्ञानाचा अभिमान आहे, कोणचंही ज्ञान असू द्या, कोणाला धनाचा अभिमान आहे, कोणाला सत्तेचा अभिमान आहे, कोणाला स्वरूपाचाच अभिमान आहे. तुम्हाला सांगतो, धनाचाही अभिमान नसावा, ज्ञानाचाही नसावा, आणि स्वरूपाचा तर नसावंच. आता मला सांगायचं, तुमचं काय नाव आहे? माऊली. नाव आहे चांगलं आहे, तुम्हाला पाहितल्यावर थोडं बरं वाटलं मला, पण यायला पाहितल्यावर राग आला. गेलचाल बसून राग यायच्यावर, म्हणजे कशामुळं? मयापेक्षा सुंदर आहेत ना. आता त्याचा राग येऊन त्याला काही म्हणत नाही, मी देवाला भांडत असतो. काय रे देवा, ते नुसतं वाजवायला येतं तितकं सुंदर त्याला दिलंय. मी इतका रात्रंदिवस बॉम्ब लायलो ना, असं मला का ठुलस काळ काय आमच्या येळसच तू कलर संपलता काय, तू केलता आम्ही काय? आणशी ना बाप्पा. आता तुम्ही तर तुमचं गायन आहे तसं, स्वरूपही तुमचं तसं. नारायण महाराज थोडे डीम आहेत आमच्यात घेण्यासारखे. पण चला, इतकं तुम्हाला सुंदर गायन करता येते का, तर ते आम्ही जळू नये. का जळू नये? तुमच्या पूर्वजानं किंवा तुम्ही पूर्व जन्मामध्ये कोकिळा गिळली असावं, कोकिळा गिळली असावं, म्हणून इतका सुंदर तुमचा गोड आवाज आहे. आमचा आवाज असा का गोड नाही? आम्ही कोकिळा गिळलेली नाही, आम्ही कावळे गिळलेली आहेत, म्हणून हे असे आमचे आवाज आहे. आणि तुम्ही इतके सुंदर आहेत का, याचं कारण आहे तुम्हाला परमानासह देईल, मी काही बोलत नाही. पूर्वजन्मामध्ये तुमच्या पूर्वजानं, तुमच्या आई वडिलांना म्हणा, आजोबानं म्हणा, आता हे सप्ताह जे येतं मला वाटतं 4 पिढ्या झाल्या ना, 4थी म्हणा, 4 पिढ्या परमार्थ चालणं म्हणजे हे मागचे पुण्याई आहे ना. मागच्या पुण्याईमुळं हे पुढे चाललंय. नाही तर बहुतेक करून लय श्रीमंताचे लेकरं इथं नाहीत हो. आता बघा तुम्ही त्या कोठं रोडानं लय मोठ्याचे लेकरं रोडायनच पहाट उठून येतात, भानच नसते. पण हे क्वचित ठिकाणी घडतंय. श्रीमंती असून तिथं दान धर्म आहे. ज्ञानोबरायची वही या घराण्याला मी तोंडापुरती स्तुती कोणाचीच करीत नसतो, पण तुम्हाला सांगतो, जिथं संपत्ती असून दया आहे का, भगवान म्हणतात ती माझीच विभूती आहे. 10व्या अध्यायामध्ये वर्णन. जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वस्ती आली एके ठाया, ते जान धनंजया विभूती माझी विठाला. असे तुम्ही हे असे लेकरं असे पिवळे जर जन्मत येत का, पिवळे एवढे गोरे लेकरं, गोरे गोमटे लेकरं जे जन्मत येत का, यायच्या पूर्वजानं ब्राह्मणाला सुवर्ण दान केलेलं असते. सुवर्ण दान म्हणून असे लेकरं पिवळे होतात. आहे का परमा नाही का एखाद्या? चला, मोठा अभंग आहे ते. सुवर्ण दाने कांती निर्मळू. सुवर्ण दान केलं तर कांती निर्मळू. लेकरं असे पिवळे जन्मले. हे आमच्यासारखे काळे झर लेकरं जन्मलेत का,
हे आमच्या पूर्वजानं सोनं तर कोणाच्या मायला मिळू दिलं नाही, पण कोणी जर मागाय दारात आला तर त्याला दानही केलं नाही, अन्नदान वाढलं नाही, त्याच्या पदरात कोळसे टाकलेले असावं. तवाय असे काळे जन्मतात. पण जाऊ दे, आता ठेविले आनंद ते, आता काय करणार आहेत. पण तुम्हाला सांगतो, या स्वरूपावरही तुमची कीर्ती नाही. स्वरूप कसलंही असू द्या. तुम्ही आमचे मारुतराव महाराज पाहितले का? इथं झालेलं आहे ना कीर्तन, काल्याचं कीर्तन. बरं जाऊ द्या, मारुतराव महाराजाचं काल्याचं कीर्तन झालं. बापूराव महाराज तर इथं सप्त्याला असतातच, आलेले आहेत. बापूराव महाराज मी पाहितले गोरे नाहीत, काय तर नाही, गोरे नाहीत. पण आता आबा ते कोणाला सहन कशानं होईना ते सरळच म्हणतात, कुठे गेलं त्याच्या मायचा वासर. आता असं म्हणलं कोण ऐकलो आता. येदोळलंय दणकू लागलं, येदोळलंय आरडू लागलं. आता त्याचा वेदांत येते आणि वेदांतातून शिव्या देतात ते. पण शिव्या देतात मात्र काही दुश्मन म्हणून नाही, अंतकरणात आईचं प्रेम आहे, त्याचंच नाव संत असते. पण आज आमचे मारुतराव महाराज दिसायला जरी पाटील काळे होते, पण आज कोण्या जिल्ह्यात त्याच्या नावाचा दरारा नाही. स्वरूपानं अनेक किती लोक सुंदर असतील, पण कोण कुत्र विचारते त्याला. माणसाची कीर्ती जर वाढत असेल तर भरपूर ज्ञान शिकावं, भरपूर गायन शिकावं, भरपूर मृदंग शिकावं, पण आपल्याला लय येत नाही असं वाटावं. तुका म्हणे जाण आणि व्हावे लहानावनी लहान. खूप अभ्यास करावं, पण आपण लहान वाटावं. नाहीतर कोण्याही तुम्हाला ज्ञानाचा अभिमान झाला ना, तुकोबराने एका ठ्याक्यात त्याचं उत्तर दिले. तुम्ही गायन करा का कीर्तन करा, हे वादन जरी असेल ना, हे ब्रह्मस्वरूपाला मिळणार आहे. बरं, गायन वाईट नाही, गायनामध्ये भगवंताचं स्वरूप आहे. त्या गायनानं माणूस भगवंताच्या स्वरूपाला पावतो होते. हे आमचं सांगण्याचं ज्ञान असेल, येणं हे माणूस देव होतय. पण त्याचा जर अभिमान आला तर देव तर लांबच राहिला, पण नरकाला घालतय. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान, तुका म्हणे नरकी घाली अभिमान. करी होय ज्ञान गर्व काढा, करी होय ज्ञान गर्व काढा, करी होय ज्ञान सर्व काढा, करी होय ज्ञान गर्व काढा. तुका म्हणे घाली नरकी अभिमान, जरी होय ज्ञान सर्व काढा, जरी होय ज्ञान गर्व काढा. म्हणे अभिमान, जरी होय ज्ञान गर्व काढा, जरी होय ज्ञान गर्व काढा. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा. जर ज्ञान असल आणि जर त्याचा ताठा असेल, अभिमान असेल, तर तेवढे ज्ञान वाईट आहे का चांगले बाबा? ज्ञान चांगले का वाईट? अहो, ज्ञान वाईट म्हणावं तर ज्ञानाशिवाय देव कळत नाही. भक्ती वाईट आहे म्हणावं तर भक्तीशिवाय माणूस देव होत नाही. ज्ञानानं देव कळत आहे आणि भक्तीनं माणूस देव होत आहे. पापानं संसार आवडत आहे आणि पुण्यानं देव कळत आहे, भेटत आहे, असं महत्त्व आहे त्याचं. मग ज्ञान नको म्हणलं म्हणजे काय ज्ञान वाईट आहे म्हणून म्हणतात असं नाही आहे.
जर ज्ञान भरपूर आहे पण त्या ज्ञानाचा अभिमान जर असेल, मी काय कमी अभ्यास होय का असं वाटत असेल, तर निश्चित ओळखाव त्याच्यापाशी लय नाही. पण आता हे बघा, लय गर्भ श्रीमंत आहेत का, ते कधी म्हणतात का आपल्यापाशी इतके कोटी आहेत, हां जास्ती शहाणपणा करू नको तू हा गुत्ताच काढील, असं म्हणतात का? हे वड्याच्या पाण्याला खळखळाट. काल परवा जरासे श्रीमंत झालेले एकूण तिकून काही हपका हपकी करून, हा ते कोणाची बी याची बघतो त्याची बघतो, कोणाची काही बघण्यात काहीतरी करीत आहे, मग लगेच भिकला. अल्प विद्यापरी गर्व शिरोमणी मजवणी ज्ञानी कोण आहे. जर अभिमान असेल तर ज्ञान कितीही असू द्या हो, काहीच उपयोगाचं नाही. कसं नाही, तुम्हाला तुकोबारायचा दृष्टांत सांगतो. एक माणूस असा रस्त्यानं जाऊ लागला, इतका गोरा पान होता, त्याला पाहितलं की लोक म्हणू लागले काय माणूस गोर आहे हो. पण ते होतं कोड फुटलेलं, सगळ्या अंगानं कोड फुटलेला, लाल बड गोर पान दिसायले. ते गोरं दिसतंय पण त्याचं गोरे पण त्याच्या कामाचं आहे का दुसऱ्याचे? एकदम सगळा कोड फुटलेला माणूस असावं, त्याला आलिंगन देते, आलिंगन देते म्हणून हातात हात देत नाही. नाही नाही राहू द्या. बर, कोड फुटलेल्या माणसाचं गोरे पण दिसतंय, त्याच्या उपयोगाचं आहे का? त्याला गारवही सहन होत नाही आणि ऊनही सहन होत नाही. उन्हात निघालं की न्यारचले आल्या करते. बरं, त्याच्याही उपयोगाचं नाही आणि दुसऱ्याच्याही उपयोगाचं नाही. तसं ज्ञान भरपूर आहे, तर त्या ज्ञानाचा उपयोग ज्याच्याजवळ आहे त्याचाही उपयोग नाही आणि त्याच्या ज्ञानापासून दुसऱ्यालाही काही उपयोग होत नाही. कोडियाचे गोरेपणा